जय श्रीराम मित्रांनो. तर आपण निघालेलो आता देवी आणायसाठी. आमचा रायडर बघा कसाच चालवतोय गाडी. तर चला आपण पोहोचलो जिथं आपल्याला देवीची तिथं. चला आपण ही देवी फायनल केली देवीची मूर्ती. तर कशी वाटते कमेंटमध्ये आपल्याला नक्की सांगा. तर फायनली आपण आता निघालेलो आहोत आपल्या मूर्त्या घेऊन मांडाकडे जाण्यासाठी. तर चला मूर्ती वगैरे बसवली आपण गाडीवरती. तर चला जाऊयात. तर न तो बाबांनी चौकात येऊन थांबलो होतो. आपली काय देवीवाली गाडी आहे नाच, मग काय थांबावं लागलं थोडं वेळ अजून. तर देवीवाली गाडी वगैरे आली आहे. तर चला आपण जाऊयात आता मांडाकडं. ओके नंबर प्लेट. तर घटन ते बसायचे होते अजून, त्याच्यामुळं आपण मूर्ती साईडला ठेवली होती. तर कसं झाली थोडंसं डेकोरेशन तेवढं सांगा. तर घट बसायला त्या काकू वगैरे आल्या होत्या. तर घट वगैरे बसून झालेत आता आणि आपण करू राहिलो आरतीला सुरुवात. तर आरती करूयात. पीतांबर पनिबर वंदना सर सोंद वक्र तुंड श्रीनयना सहस्रामाचा वार्ता येजना शंख श्रीपावे निरक्षाने सुरवर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती यो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मान करणे मात्रे तर शिवचे बा काय नाही करत चालले. तर राग आणि कसा रुसून बसलाय पाहू शकता तुम्ही. तर आपण पोहोचलो कॉलेजला. आपण चालले 12वीचे फॉर्म भरायचं काम. तर आपल्याला आता जायचं होतं. पहिले लेक्चर झालं होतं आणि आपण आलो होतो. अख्खी शाळा सामसूम झाली. तर हे 2 जण कुठं चाललेत बघा. हे म्हणतं आम्हाला ग्राउंडला सोड. तर चाललो आपण त्याला ग्राउंडला सोडायला. तर ग्राउंडला वगैरे सोडलेलं आहे आपण त्याला. तर आपण आता निघालेलो आहेत घराकडं. तर पाहू शकता तुम्ही. आता आपण तुम्हाला तिथं एक महाकालीचं दर्शन करत आपण तुम्हाला देवीचं दर्शन करणार आहे. ब्लॉग तयार करणार आहोत. तर तुम्ही आत्ता ट्रेलर बघून घरी जा. तर आपण आता घरी पोहोचलेलो होतं आणि निघालेलो होतो आपण नगरला जाण्यासाठी. तर चला. तर गाडीत पेट्रोल वगैरे घेतलेले 500 रुपये टाकलं. निघालो होतं आपण नगरला जाण्यासाठी. फास्ट गाडी चालवत आहे. तर आपण आलो गपचूप माग बसून चालतो. मामा म्हणतो ब्राह्मण चालत. मामा काय ऐकणार गाडी वागतो गाडी 100ला गाठी होती. ब्राह्मण म्हणतो 100च्या आपण माग गाडी चालायला बसलो काय नाही वाटत. मग गाडीच्या मागं बसलो. तर चला आता आपण आलेलो होतो करंजी घाटात. पाहू शकता मामा म्हणत होते शाईनवाला रायडरला ओव्हरटेक मार. मामा म्हणतो नाही जाऊन दे त्याला आपण दम्मानीत जाऊ. मग काय तर चला. तर आपण आता करत होतो आपलं काहीतरी टाईमपास मागं बसल्या. का बाबू केस कसे डेंजर झाले. तर बरोबर आपण थोडेफार वेगवेगळे पराक्रम आता ते मेन काम झालं. आपल्याला जायचं बा चांदीच्या महालावर. पण मामा म्हणले आपण आहे ना चांदीच्या महालावर ना येतानी जाऊ. म्हटलं ठीक आहे बाबा. लई वेळा म्हणलं पण मामा म्हणलं नाही येतानीच जाऊ आपण. म्हणलं चला येतानी तर येतानी. पण बघू आता मला तर काय वाटा नाही आता येतानी घेतं म्हणून. पोपटच व्हायचा माग आहे आपला. पण खरं म्हणजे मी चांदीच्या महालावर जायचं होतं म्हणून चालू होतं. लई दिवस झाले गेलोच नव्हतं तिकडं. तर आता आपण आलेलो इथं जवळजवळ नगरपाशीच आलेलो आहेत आता. तर हे पाहू शकता तुम्ही कसला डेंजर आहे. असं जर शावगावमध्ये झालं तर पोर आता काय पहिले दमन चलत नाही अजून फास्ट केलं. तर आपलं सोलापूर आहे झालं आहे. मला वाटलं माझंच दुकान आहे पण दुसऱ्याचं दुकान निघालं शिवम कलेक्शन. तर चला पोहोचलो आपण नगरमध्ये आता.
कळतच नव्हतं इकडं नगरचा रस्ता कुठं काय काय, सगळं गोल 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 गोलच आहे, सारखंच होतं उड्डाणपूल. तर आपण मामाचे एक मित्र भेटले होते, तर आपल्याला जायचं होतं मामाच्या मित्राला भेटायला हॉस्पिटलमध्ये. ती शिवाजी महाराजांची मूर्तीला भारी वाटत होती, तर आपण ती पण जाऊन बघून घेऊ. तर आपण पोहोचलेलो आता हॉस्पिटलमध्ये. तर आपण काय आरसा दिसला नाही, तिथं लगेच गॅसवर हात मारायला चालू होतं. तर चला सगळं पेशंट वगैरे आलो, मामा ते वरतीच थांबले होते, तर आपण आलो खाली निघून. पाहू शकतो मला या गाडी कसली भारी वाटत होती. तर चला, आपली कोणती येणे पाणी ओळखतच नव्हतं, म्हणजे आपण नंबर प्लेटवरून ओळखलं. चलो आता आपलं थोडं काम होतं आणि मामाचं मित्रांकडं काम होतं थोडंसं. आता हॉस्पिटलचं काम झालं होतं, तर आपण आलेलो आहेत आता दिल्ली गेटला. तर इथं मामाचं काहीतरी काम होतं, तर आपण आपल्या मित्रांकडे जाऊन मित्रांना भेटून वगैरे घेतलं. लई दिवस झाले भेटलो नव्हतो. तर आपलं आता OnePlusच्या शोरूमला काम होतं, तर आपण आलो होतो OnePlusच्या शोरूमला. तर OnePlusच्या शोरूमचं काम झालं, मग आपल्या फोल्ड मोबाईलला काहीतरी प्रॉब्लेम झाला होता, तर मामालाच माहीत होता. तर आपण गेलो होतो, आपण शोरूमच सापडत नव्हतं. तिथे गेलो, मामाने मोबाईल वगैरे दाखवला की झालं तिथलचं ते काम आता. तर आपण निघालो होतो, त्यांनी झालेलं आहे आपल्या तिथलचं पण काम आता. तर आपण निघालो आता हॉस्पिटलमध्ये, मामाचं काम होतं हॉस्पिटलमध्ये आता. तर चला आपण निघालेलो आहेत आता. ही लय ट्रॉफिक आहे नगरमध्ये. मामा आतमध्ये गेले हॉस्पिटलमध्ये, तर आपण काही बाहेरच बसलो होतो. तर हॉस्पिटल सगळ्याला माहिती सिटी सगळं काम वगैरे झालं आहे आता इथलचं. आणि आपण निघालो होतो, तिथे इतकी ट्रॉफिक आणि इतकी धूळ आहे नगरमध्ये, काही सांगू शकत नाही. तुम्ही बघू शकता किती धूळ आहे नगरमध्ये. तर आपल्याला जायचं होतं आता आपल्या काकाच्या घराकडे. तर चला आपण तुम्हाला दाखवतो आपण आलो काकाच्या घरी आणि नवी गाडी दिसली आणि आपण चक्कर नाही मारणार असं होणारच नाही. तर लगेच गाडी घेऊन बाहेर. तर ॲक्च्युअलमध्ये आपल्याला जायचं होतं काकाशी तिकडे. काकाने ते नवी घर घेतले, ते बघायला जायचं होतं आपल्याला. तर चल तुम्हाला घर दाखवतो काकाच्या. आरसा दिसला नाही का लगेच केसाला हात मारायला चालू होता. चला तर आपण सगळे काम वगैरे झाले नगरमध्ये. तर आपण निघालो निघतो. आपलं जवळजवळ आता 8:30 वाजलेले होते. तर इथं ट्रॉफिक तर कमीच नाही नगर. 8:30 वाजले जाता दर्शन झाले. नगरमध्ये किती टाईम होतो काहीच नाही अजून. पुण्यात कसं असं तर सगळे आता देवींचे वगैरे दर्शन झाले आपले. आपण लागलो होतो हायवेला. काही शकतो हायवे कसा येईल काय फुल वाटते किती काय वाटते जाताना आपण बोललो सगळं चांदोलीच्या महाराष्ट्रात आपल्याला तिकडेच जायला नाही. आपला घाट लागला होता. आता मामाला म्हणलं आता तुम्ही बसा मागे. मामा म्हणले भाऊ आपल्याला घरीच जायचं मागं काय. मग काय मी समजून घेतलं मामाला काय म्हणायचं. मामाला म्हणलं तुम्हीच चाला गाडी. मोठं देवीला जाण्यासाठीची गर्दी तर बघा एवढ्या रात्रीसुद्धा आता जवळजवळ आम्हाला 10 वाजले तरीसुद्धा भरपूर गर्दी होती. तर मामा म्हणलं काही नाश्ता करायला म्हणलं चला मग करंजीत नाश्ता वगैरे केला. त्यामुळे नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि आजचा ब्लॉग आपला इथंच संपलेला आहे. धन्यवाद.